सुषमा अंधारे फलटण पोलिसांची भेट घेणार आहेत। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून पोलिसांची त्यांची ही भेट असेल आणि या सगळ्या संदर्भात तपासाची दिशा समाधानकारक नाही असं अंधारेंनी म्हटलंय। पीडितेच्या कुटुंबावर दबाव आणला जातोय, जबाब नोंदवण्यासाठी पोलीस दबाव आणतायत असं अंधारे म्हणाल्या। सरकारने अजूनही एसआयटी नेमलेली नाही असं सुद्धा यावेळी अंधारेंनी नमूद केलं। काय करतात ज्या अधिकाराची नेमणूक केली फडणवीसांना जे आपण सांगितलं, म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जी अपेक्षा व्यक्त केली होती, काय गरज होती बरं मुख्यमंत्र्यांची घाईघाईने येऊन क्लीन चिट देण्याची? आणि जर मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली असेल तर मग आता विशेष तपास अधिकारी का नेमावा लागला? याचा अर्थ तुमच्याच क्लीन चिटवर विश्वास नाहीये का? फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण राज्यामध्ये गाजताना आपल्याला पाहायला मिळत, आरोप प्रत्यारोप देखील राजकारण्यांकडून होताना पाहायला मिळत। मी आता सध्या उभा आहे साताऱ्यातीलच फलटणमधील फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये। आज उद्धव ठाकरे गटाच्या ज्या उपनेत्या आहेत सुषमा अंधारे यांचा फलटण दौरा आहे। या दौऱ्यानिमित्त आज फलटण शहराला देखील ते फलटण शहर पोलीस ठाण्याला देखील ते भेट देणार आहेत। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत बघायला गेलं तर या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये देखील सुषमा अंधारे यांनी वारंवार माजी खासदार फलटणचे जे माड्याचे माजी खासदार होते रणजित निंबाळकर यांच्यावर देखील आरोप प्रत्यारोप केलेले होते। त्यानंतर देखील आता सुषमा अंधारे या फलटणला भेट देत आहेत। नेमकं काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। 10:30च्या सुमारास देखील आता सुषमा अंधारे या फलटणमध्ये पोहोचत आहेत। एकंदरीत या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील या फलटणमध्ये सभा घेऊन देखील बोलून दाखवलेलं होतं की डॉक्टर मयत जी डॉक्टर संपदा मुंडे आहेत यांचा देखील पुतळा मी स्वतःहून उभारणार, विविध आरोप देखील करण्यात आलेले होते। त्याचबरोबर आता सुषमा अंधारे यांचा हा दौरा असल्यामुळे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून देखील सुषमा अंधारे यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागून राहिले आणि विरोधक देखील काय उत्तर देतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन निखिल करंदीकर सह मी साई सावंत, पुढारी न्यूज, फलटण, सातारा।